या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। पालिका निवडणूक निकालाचं कवित्व आणि पडसाद अजूनही समोर येत आहेत। प्रभाग क्रमांक 7 मध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्यासमोर नाना काळे यांना उभं करून भाजपनं त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, मात्र निवडणुकीत पद्माकर काळे यांचा पराभव झाला। दरम्यान शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती देण्याकरता अमोल बापू शिंदे हे पत्रकार संघात आले होते। पालिका निवडणुकीत जरी पद्माकर काळे यांचा पराभव झालेला असला तरी भाजप त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्याचा विचार करेल अशी चर्चा असल्याकडे पत्रकारांनी अमोल शिंदे यांचं लक्ष वेधलं असता यावर अमोल शिंदे यांनी नाना काळे हे स्वीकृत सदस्य झाल्यास आपणास आनंदच होईल, मात्र आमदार देवेंद्र कोठे हे त्यांना संधी देणार नाहीत अशी प्रतिक्रिया अमोल शिंदे यांनी व्यक्त केली। नाना काळेंचं नाव असेल तर स्वागत आहे, कारण खरं तर नाना काळेंना दिलं पाहिजे या मताचं मी याचं कारण आहे। नाना काळेंना भारतीय जनता पार्टीने वापरलंय इलेक्शनला, त्यांना तोफला दिलंय, तर आता जेवढं जर त्यांना दिलं असेल तर भारतीय जनता पार्टीने नाना काळेंना स्वीकृत दिलं पाहिजे। आणि दिलं तर सगळ्यात पहिला सत्कार मी सुद्धा जाऊन करेल याचं कारण असं आहे, कारण ज्यावेळेस त्यांना माहित होतं अपयश दिसत असताना सुद्धा त्यांनी पक्षासाठी एवढी मोठी रिस्क घेऊन लढलेले आणि जर ते लढत असतील तर त्यांना दिलं पाहिजे। आणि जर दिलं नाही तर त्याचा अर्थ असा होईल की हे फक्त कसं लोकांना राबवतात वापरतात याचं परत एकदा उदाहरण कोटे परिवाराकडनं म्हणजे देवेंद्र कोटेकडनं लोकांना दिसून येईल की योग्य वेळी कसं माणसं वापरायचे असतील हे आमदार देवेंद्र कोटे परत एकदा या 20 तारखेला पर्यंत सांगतो। मराठा समाजाला जर तरी न्याय देत असतील माझ्या भागातच आता उत्तर गंगामध्ये तुम्ही बघितलं असेल माझ्या भागात बिच्चू प्रधाने हे आमच्या भागात नगरसेवक आहेत, राहिला उत्तर गजबत आहे, मला वाटतं सात्विक बडवे हे पण आमच्या भागात राहतात। त्याच्यामुळे अजून एक उमेदवारी माझ्या भागातच एक नगरसेवक वाढत असेल तर माझ्या प्रभागाच्या दृष्टिकोनातून तर ते फायद्याचं असणार आहे। आणि ते कामं कुठं करणार, कामं केले तर ती विकास कामं माझ्याच भागात होतील, लोकांचे नागरिकांचे प्रश्न मार्गी लागणार। त्याच्यामुळे कोणताही मला त्यामध्ये तिरस्कार भाव नाही आहे, उलट मला आनंद होईल। मी तुम्हाला जाहीर सांगितले की मी जाऊन सत्कार करेल आणि मला माहित आहे पण देवेंद्र कोटे असं होऊ देणार नाहीत, कारण त्यांची सवय वारंवार लोकांना वापरण्याची आहे आणि ही परिस्थिती तुम्हाला 20 तारखेला दिसेल। भाजपनं पद्माकर नाना काळे यांचा वापर करून घेतला असं ते म्हणाले। यातूनही पद्माकर काळे यांना संधी दिली तर आपल्या परिसराचा विकासच होईल, शिवाय मराठा समाजाच्या सदस्याला संधी दिल्याचं ते चित्र असेल असं ते म्हणाले।